प्रवास भावगीतांचा याच्या 20व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. नाटककार, कादंबरीकार, पत्रकार, कथाकथनकार, निर्माता, अभिनेता असे हरहुन्नरी, चतुरस्त्र आणि राजस व्यक्तिमत्व असलेले कवी आणि गीतकार म्हणजे राजा बढे. राग बंसीधरा राग जागनंद लाला जागनंद लाला राग बंसीधरा राग जागनंद लाला जागनंद लाला सरली रात ये पहाड़ सरली रात ये पहाड़ मिटली चंद्रशाला जागनंद लाला. नवनिर्मितीच्या प्रांतामध्ये अनेक विध गोष्टी यशस्वीपणे करणारे बढे मूलतः कविवृत्तीचेच होते. त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी, हसले मनी चांदणे, माझिया माहेराजा, दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी, कळीदार कपुरी पान, कोणा कशी कळावी यासारखी अनेक सुंदर गीते राजा बढे यांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचे नाव सर्व दूर पोचलेले आहे. कोणा कशी कळावी, कोणा कशी कळावी, वेडात काय गोडी, वेडात काय गोडी, ती प्रेम मूढतेची, ती प्रेम मूढतेची, ती प्रेम मूढतेची, सुटती ना गूढ कोडी, कोणा कशी कळावी, कोणा कशी कळावी. अवीट गोडीच्या भावमधुर आणि सहज सोप्या रचना हे बढे यांच्या सर्व गीतांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या राजा बढे यांच्या अंगी अभिनय गुणही होता. त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनयही केलेला आहे. कथाकथनाची प्रथम सुरुवात राजा बढे यांनी 1964 साली सुरू केली. चित्रपटांप्रमाणेच अनेक नाटकांसाठी राजाभाऊंनी पदरचनासुद्धा केलेल्या आहेत. त्याही अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत.
मंद ये समीर दागवीत आठवणी मंद मंद ये समीर दागवीत आठवणी विकसित मधुगंध बार स्वर्ग सुखाच्या लहरी मंद मंद ये समीर दागवीत आठवणी मंद मंद ये समीर. 1943 साली प्रदर्शित झालेला रामराज्य हा महात्मा गांधी यांनी पाहिलेला एकमेव चित्रपट. याच्या निर्मात्याला या चित्रपटासाठी गीते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून लिहून हवी होती, परंतु त्यांनी राजा बढे यांचे नाव सुचविले. सावरकर हे राजा बढे यांचे दैवतच होते. त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत बढे यांच्या लेखणीने नवा आविष्कार घडविला. रामराज्यमधील सर्व गाणी त्या काळी अतिशय गाजली. कशी रे तुला भेटू मला वाटेना, कशी रे तुला भेटू मला वाटेना, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज. कशी रे तुला भेटू मला वाटेना, कशी रे तुला भेटू मला वाटेना, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज. कशी रे तुला भेटू. आकाशवाणी केंद्रावरती सुगम संगीत निर्माते म्हणून काम करत असताना त्यांनी 11 श्रुतिका आणि 12 संगीतिकाही लिहिल्या. आकाशवाणीवरून 1941च्या सुमारास ध्वनिक्षेपित झालेली वसंतोत्सव ही पहिलीच संगीतिका राजा बढे यांनी लिहिलेली आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी शेकडो भावगीते लिहिली व अनेक कलावंतांनी मानधनाकडे न पाहता आकाशवाणीसाठी त्या गीतांना वेळ दिलेला होता. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. राजबिंडा हा शब्द ओघानेच ओठावर यावा असे कवी राजा बढे यांचे दिसणे होते. हे देखणे पण केवळ त्यांच्या दिसण्यात नव्हते, तर त्यांच्या वाणीत, वृत्तीत आणि वर्तनातही होते. त्यांचे बोलणे आंतरिक राजबिंडेपणाला साजेल असे मृदू होते. या संवेदनशील कलाकाराने व्यक्तिगत जीवनातही भावना आणि जबाबदारीला महत्त्व देत अल्पायुषी आईवडिलांच्या पश्चात धाकट्या भावंडांची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेत अविवाहित राहणे पसंत केले. त्यांच्या उत्तुंग अशा सांगीतिक कारकिर्दीकडे माध्यमांचे थोडेसे दुर्लक्ष झालेले आहे. हरहुन्नरी आणि राजस व्यक्तिमत्व लाभलेल्या राजाभाऊंचे दिल्ली येथे गेले असताना अकाली देहावसान झाले. माझिया माहे राजा, माझिया माहे राजा, माझिया माहे राजा.
भावगीते, चित्रपट गीते, भजने, निरनिराळ्या देवतांची स्तोत्रे, जुन्या गायकांना श्रद्धांजली इत्यादी असंख्य ध्वनिफितींमुळे ज्यांचा आवाज सर्व दूर गेलेला आहे त्या भारतीय संगीतातील तेजस्वी नाव म्हणजे गायिका अनुराधा पौडवाल. हे चांदणे फुलानी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली ओल्या दवात न्हाली हे चांदणे फुलानी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली ओल्या दवात न्हाली. अनुराधा पौडवाल यांच्या घरी संगीताचे वातावरण नसले तरी मुलीची गाण्याची आवड पाहून त्यांच्या आईवडिलांनी तिला संगीताच्या वर्गामध्ये घातले. येथे गुरुजींनी तिचा सूर पक्का करून घेतला. यानंतर एका आजारामध्ये त्यांना महिनाभर अंथरुणाला खिळून राहावे लागले, परंतु यात एक आश्चर्य असे झाले की त्यांच्या आवाजात बदल होऊन तो बारीक तलम झाला आणि त्यामध्ये माधुर्य आले. रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका दाटून आले घन आसवांचे दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापणी तरे रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका. यशोदा चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी घुमला हृदयी निनाद हा हे गायलेले प्रथम गीत. त्या गीताला त्यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचे पारितोषिकही मिळाले. घुमला हृदयी निनाद हा घुमला हृदयी निनाद हा धन 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 भरतनाद धन 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 भरतनाद भरतनाद घुमला हृदयी निनाद हा. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी गायनांच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बक्षिसेही मिळवली. त्यांनी अनेक मंचीय कार्यक्रमही केलेले आहेत. विशेषतः किशोर कुमार यांच्याबरोबर त्यांनी सुमारे 300पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे. डोळे कशासाठी डोळे कशासाठी कशासाठी तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो डोळे कशासाठी कशासाठी तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो डोळे कशासाठी. 4 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आघाडीची गायिका म्हणून गाजवलेला आहे. त्यांनी 9,000पेक्षा जास्त गाणी व 15,000पेक्षा जास्त भजने गायलेली आहेत. हासला किनारा हासला किनारा किनारा हासला किनारा पाहून धुंदलाट
अनुराधा पौडवाल यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. 1980 ते 90 या दशकामध्ये मराठी चित्रपटातल्या त्या आघाडीच्या पार्श्वगायिका होत्या. दिसते मजला सुखचित्र नव्हे, काळ्या मातीत मातीत, राजा ललकारी अशी घे, हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, घर दोघांचे घरकुल पाखरांचे, मी जलवंती मी फुलवंती, अश्विनी येना यासारखी अनेक सुंदर गीते त्यांनी गायलेली आहेत. लहानपणापासूनच त्यांना लताबाईंची गाणी ऐकण्याचा आणि जशीच्या तशी गाऊन बघण्याचा ध्यास होता. त्यांनी अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संगीतकारांकडे गाणी गायलेली आहेत. डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, रजनीगंधा जीवनिया बहरुनी आली, रसिका मी कैसे गाऊ गीत, हे सावळ्या घना, तळव्यावर मेंदीचा यासारखी अनेक भावगीते त्यांनी गायलेली आहेत व ती अतिशय लोकप्रियही झालेली आहेत. त्यांचे पती संगीतकार अरुण पौडवाल यांच्या अपघाती निधनानंतर व कालांतराने झालेल्या मुलाच्या निधनानंतर त्यांनी संगीत विश्वापासून दूर जाणे पसंत केले. आपल्या प्रासादिक आवाजामध्ये देवतांची स्तोत्रे, भक्तिगीते, भजने ध्वनिमुद्रित करणे हा व्यासंग त्यांनी जपलेला आहे. गीत गायनातून मिळालेला पैसा हा युद्धामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी, गरिबांना वीज जोडणी करून देणे व कुपोषणग्रस्तांना मदत करणे यासाठी त्या वापरतात. अशा सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी त्यांचे आर्थिक योगदान मोठे आहे. गीत है गौशील गीत है गौशील
अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची प्रवास भावगीतांचा याच्या 20व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन 21व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.